नमस्कार मित्रांनो, कसे सगळे. मी प्रजेश पार्टी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे मध्य प्रदेशमधील शामगड या ठिकाणी आणि आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि इथून आपल्याला जायचं आहे धर्मराजेश्वर मंदिर पाहण्यासाठी, जे तब्बल 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. कुठे जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आत्ता आपण आहोत शामगडमध्ये, जे धर्मराजेश्वर मंदिरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून आपल्याला जायचं आहे, रेल्वे स्टेशनवरून जायचं आहे शामगडच्या बस स्टँडजवळ, जिथे बस लागतात धर्मराजकडे जाण्यासाठी. म्हणजेच धर्मराज मंदिरापर्यंत जात नाही, त्या बघा या बस दिसतात ना, त्याच जातात. प्रायव्हेट बसेस चालतात इथे, सरकारी बसेस नाहीत. त्यामुळे तुम्हाला याच बसने जायचं आहे चंदवासा या ठिकाणी आणि तिथून चालत 2 किलोमीटर आपल्याला जायचं आहे धर्मराज मंदिरापर्यंत. हे बघा, श्री कुशाभाऊ ठाकरे बस स्टँड, हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि हे कुशाभाऊ ठाकरे यांचं नाव इथे दिलेलं आहे बघा या बस स्टँडला. पण आपल्याला बस इथे भेटणार नाही. हा जो मंदिर आहे ना, तिथूनच फक्त म्हणजे हाकेच्या अंतरावर हे मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल आणि ह्याच मंदिराच्या बाजूला बस लागते, तिच्याने आपण जाणार आहोत धर्मराजकडे. सॅलरी या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे आणि तिथून मग 2.5-3 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागेल, कारण की आपल्याकडे गाडी नाही. हे बघा, ही गाडी लागली आता चंदवासा या ठिकाणी जाण्यासाठी. हे बघा, आणि हा पूर्ण भाग आहे ना, तो 3 रस्ता आहे आणि मधोमधच तुम्हाला हा मोठं मंदिर शंकराचं पाहायला भेटेल. हे महाराणा प्रताप चौक आहे, मंदिराच्या शेजारी महाराणा प्रताप यांची मूर्तीसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल आणि हा भारताचा झेंडा. तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर तुमच्या इथून शामगडला कोणतीही ट्रेन पकडा, शामगडपर्यंत येत असणारी, आणि तिथून मग ह्या बसेस समोर दिसतात ना, ह्या तुम्हाला तिथपर्यंत म्हणजेच धर्मराजपर्यंत घेऊन जातील सॅलरी या ठिकाणी. मी आलो होतो सुरतमधून, त्यामुळे मला मुंबईहून गोल्डन टेम्पलकडे जाणारी जी ट्रेन जाते तिच्याने मी इथपर्यंत आलो. रात्री 10च्या आसपास मी ट्रेनमध्ये बसलो होतो आणि सकाळी 6च्या आसपास मी शामगडला पोहोचलेलो आहे. हे बघा, हे मंदिर आहे, इथे तुम्हाला बस लागलेला पाहायला भेटतील. बस स्टँडमधून सुद्धा सुटतात, पण इथे तुम्ही थांबलात ना तर बाहेरून येणाऱ्या सुद्धा बसेस तुम्हाला भेटू शकतात, त्यामुळे तुम्ही बाहेरच थांबलात तर ठीक आहे. बघा, इकडे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे पूर्ण एरियामध्ये तुम्हाला पवनचक्क्या पाहायला भेटतील. बघा, एवढे जबरदस्त वाटतं ना. आपल्या इकडे सुद्धा आहेत, घाटावर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात आणि इकडे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. बघा, एवढ्या लावलेत ना, म्हणजे जागोजाग तुम्हाला पवनचक्क्याच पाहायला भेटतात. आगे जागे गडार आहे. चला मित्रांनो, फायनली आपण सॅलरी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण चंदवासाच्या बसमध्ये बसलो आहे, पण आपण चंदवासापर्यंत जाणार नाही, कारण की तिथून 5 किलोमीटर आपल्याला चालावं लागेल आणि इथून म्हणजे सॅलरीपासून फक्त 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे. इथे आता उतरलं आहे आणि इथून चालत जायचं आहे. इथली प्राथमिक शाळा सॅलरी. हे बघा, इकडून आपण आता चालत आलो आहे, 2 किलोमीटरच्या आसपास मी चाललो आहे आणि हे बघा, हे आहे धर्मराजेश्वर, जिथे आपल्याला जायचं आहे. इथून 0 किलोमीटर म्हणजे समोरच असेल, 500 मीटरच्या आसपास. हे बघा, धर्मराजेश्वर, या बाजूला राईट साईडला चंदवासा. आपण जर चंदवासाला उतरलो असताना तर या रस्त्याने आलो असतो, पण आपण उतरलो होतो सॅलरी या ठिकाणी, त्यामुळे मी या बाजूने चालत आलो आणि समोर दिसतात त्या पवनचक्क्या. मित्रांनो, लगभग 2.5 किलोमीटरच्या आसपास मी चाललो आहे. मला वाटतं मी तुम्हाला 2.5 किलोमीटर बोललो होतो आणि 3 किलोमीटरच्या आसपास आहे, कारण की अजूनपर्यंत मी चालतो ना, अजून भरपूर बाकी आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमध्ये पकडा आणि तिथं आता लिहिलेलं की घाट सेक्शन चालू होते. हे बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसते ना, हे बघा, छोटीशी केव आहे. पूर्ण डोंगरामध्ये तुम्हाला एक मंदिर कोरलेलं आहे आणि दुसरं म्हणजे छोट्या छोट्या लेण्या आहेत, बौद्ध लेण्या. त्यातली एक इथं दिसते, तिथे काही मी जाणार नाही, कारण की आपण जाणार आहोत मंदिर पाहण्यासाठी. आणि त्याच्या आसपास जर आपल्याला दिसल्या तर मी तुम्हाला दाखवेल. इथे एक छोटीशी आहे, एकदम मस्त चौकोनी, एक म्हणजे 3-4 माणसं बसतील ना ध्यान करण्यासाठी, अशी आहे.
हे पुरं आता जंगल आहे आणि डोंगर चालू झाला आहे. छोटासा घाट आहे पण खाली लिहिलं की घाट सेक्शन चालू झालं आहे. पण आहे असं नाही बोलता येणार की नाही म्हणून, पण छोटासा डोंगर आहे त्याच्यावरती म्हणजे टेकडी आहे, त्याच्यावरती असे छोटी छोटी वळणं घेऊन हा रस्ता केला. एक तर तिथं दिसली तर बघू जाईपर्यंत किती आपल्याला पाहायला भेटतात ते. नशीब मी सकाळ आलो आहे तरी एवढा ऊन लागतो आहे. जर दुपारचं आलं असतं ना तर फार वाट लागली असती. गाडी आले, बहुतेक घाट पार केला आपण. तर इथं समोर टेकडी आहे म्हणजे सपाटी आहे, जी आपण टेकडी आता पूर्ण करतो आहे. आणि खालून आपण आता आलो. पुरा तुम्हाला पाहायला भेटेल जंगलच आहे पूर्ण. तेवढा जंगल नाही म्हणजे आपल्या आमच्या गावाला आहे तसं थोडं मोकळा आहे, पण त्याच्यात तुम्ही धावू शकत नाही आतमध्ये, असं जंगल आहे. छोटी झाडं आहेत पण ती एकदम जवळ आहेत. पुन्हा एकदा गाडी आले, थांबत नाहीत यार. असं हे बघा, ह्या दगडी ठेवायची प्रथा आहे ना, मी गुजरातमध्ये सुद्धा पाहिली होती. मी पुन्हा खाली जातो. हे बघा दिसतंय का, काय करतात एकावर एक दगड ठेवतात. आणि आत्ता बघा इथं पूर्ण जाईपर्यंत मला हे अशाच दगडी म्हणजे बघायला भेटते एकावर एक ठेवलेल्या. इकडे मला वाटतं काहीतरी असेल, नवस वगैरे बोलत असतील असे दगडी वगैरे एकावर एक ठेवून. हे बघा सगळीकडेच येतं. मी पहिल्यांदा गुजरातमध्ये इथे गेलो ना, आशापुरा म्हणजे नवलाखा मंदिर पाहण्यासाठी भानवडला, तेव्हा हे पाहिलं होतं एकावर एक. मला वाटलं मार्ग आहे तो मंदिराकडे जाण्याचा, म्हणजे असे दगडी लावून सांगतात आपल्याला, दाखवतात निशाणे की तुम्ही या रस्त्याने जा. पण नाही, हे यांची काहीतरी प्रथा आहे किंवा नवस बोलण्याची पद्धत आहे असंच वाटतं मला. असो, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. एवढं ऊन लागते. थांबा मी बघतो किती वाजले, तरी अजून 9सुद्धा वाजले नाहीत. 9 वाजायला 52 मिनटं बाकी आहेत. 9 वाजायला 8 मिनटं बाकी आहेत. 8 वाजून 52 मिनटं झालेत. चला फायनली आपण पोहोचलो आहे. रात्री 10 वाजता आपण निघालेलो घरातून आणि आता 8:30 पावणे 9 झालेत. चला आता वेळ न घालवता जे काम करायला आलं ते दाखवायला सुरुवात करतो. हे बघा, ते जे पाहिलं होतं ना आपण धर्मराजेश्वर 0 म्हणून, ते चुकीचं होतं. हे बघा आत्ता 0 किलोमीटर बाकी आहे, कारण की समोरच तुम्हाला दिसतंय. आणि इथून आपण खालून आत्ता घाट चढून आलं. तुम्हाला जर यायचं असेल ना तर स्वतःची गाडी तरी, नाहीतर मग माझ्यासारखं चालायची ताकद ठेवा. जे काय किलोमीटर असतील ना ते चालायचंच आहे. 10 असो नाहीतर 5 असो नाहीतर 1 असो. फायनली आता पोहोचलो आहे. चला जास्त बकबक नाही करत. स्वच्छता बघा मित्रांनो, इथे पिण्याचं पाणी आहे, इकडे शौचालय, टॉयलेट वगैरे आहे आणि तिकीट घर समोर आहे. स्वच्छता बघा किती मस्त ठेवलं आहे. एवढं शांत आउटसाईडला आहे तरी सुद्धा बघा सगळी सोय आहे. टॉयलेट वगैरे सुद्धा आहे. त्या बाजूला बौद्ध गुफा आहेत. आणि आता आपण पहिले जाणार आहोत मंदिराकडे. मंदिरात कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही, पण गुफा बघायची असतील तर तुम्हाला तिकीट काढून जावं लागेल. हा बघा, हा समोर दिसतो ना, इथे मंदिर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी त्यावेळी बनवलेला रस्ता. हा खालून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पूर्ण एवढा खोल आहे ना, मला दाखवतो पुढे. तिथूनच आहे, फक्त वरून वगैरे तुम्हाला जाता येणार नाही अजिबात. मधले रस्ते बंद केलेत कारण की त्या बाजूला कोणी जाऊ नये म्हणून.
हा जो रस्ता दिसतो ना, इथूनच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. इकडून यावं लागेल. तो काही लोक येतात ना, इथून आपल्याला यायचं. एवढं जबरदस्त आहे ना. तुम्हाला जर हे मंदिर पाहायचं असेल ना, तर कोणत्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागत नाही. केव पाहायचे असतील बुद्धिस्ट, तर तुम्हाला तिथे ऑनलाईन तिकीट भेटतं. तुम्ही स्कॅन करून ते तिकीट घेऊ शकता. 20 रुपये मला असं वाटतं आहे. मी अजून गेलो नाही, पण मी गेलो की तुम्हाला दाखवणारच आहे काय काय तिथं करावं लागेल ते. बघा, हे आता आपण उतरतो आहे. हे आता उतरतो आहे, तिकडून आलो आपण. आणि आता हा खाली जाण्याचा मार्ग आहे, म्हणजे मंदिरामध्ये. अरे वा, एवढं भारी वाटतंय ना. किती उंच आहे विचार करा तुम्ही. मला मी आता दाखवतो माझी हाईट आणि हे किती वरती आहे ते. एवढं वरती आणि एवढं जबरदस्त आहे ना मित्रांनो. इथून आपण प्रवेश केला आहे आणि हा मार्ग जो डोंगर तोडून बनवला आहे, कापून बनवण्यात आला आहे. जसं आपल्या इकडचा डोंगर असतो ना, म्हणजे कोकणातला खास करून कातळ, कडक, एकदम खडक, तसा नाही. हा जांबा दगड कसा असतो त्या प्रकारचा आहे. तुम्हाला असं म्हणजे समजतच असेल, मी दाखवतोय त्याच्यावरूनच. हे बघा, थोडासा नरम मला असं वाटतंय. चला, समोरच मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि हे 3 गेट लावलेत आतमध्ये येण्यासाठी. पहिला, दुसरा आणि तो खास करून आहे ना मंदिराच्या इथे तो तिसरा. आणि आतमध्ये मग तुम्हाला पाहायला भेटेल ना तो मंदिराचा गेट, दरवाजा आहे. एवढं उंच आहे ना हे बघा, किती वरती आहे बघा. हा एवढं डोंगर कापून काढलाय. आणि समोरच तुम्हाला दिसतं ना, तो आहे धर्मराजेश्वर मंदिर, जो एलोराप्रमाणेच वरून खालती बनवण्यात आला आहे. म्हणजे सुरुवात कळसापासून झाली होती, जो टोक आहे मंदिराचा त्याच्यापासून, आणि पाया हा शेवटी बनवण्यात आला. आपण इकडून आलो आणि हा मंदिराचा प्रवेशद्वार. आतमध्ये येताच आपल्याला ही 2 मंदिरं पाहायला भेटतात. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला आहे बघा. जो मंदिराचा गेट आहे ना, त्या गेटवरतीच तुम्हाला हे पाहायला भेटेल. इथे एक आहे आणि त्याच्या समोर तुम्हाला दुसरं मंदिर पाहायला भेटेल, जे मंदिराच्या आत जो गेट आहे त्याच्या आतमध्ये कोरलेले आहेत. बाकीची जी मंदिरं आहेत ना, ती पूर्ण वेगळी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे आहेतच एका दगडातच, पण आतमध्ये नसतात, ती पूर्ण आकार दिलेले आपल्याला पाहायला भेटतात. हे मंदिर आहेत ना छोटे छोटे, ते देवारे टाईप आहेत, म्हणजे आतमध्ये कोरलेली आहेत, देवळी जशी असते तशी. इथे गणपतीची मूर्तीसुद्धा आहे. चला, आता जे मुख्य मंदिर आहे ते पाहायला सुरुवात करू. हे बघा, एकूण 8 मंदिरांचा संच आहे जर ती 2 मंदिरं सोडलीत तर. आणि 7 मंदिरं ही मुख्य मंदिराच्या बाजूने आहेत. आणि जे मुख्य मंदिर आहे ते मधोमध आपल्याला पाहायला भेटेल, जे हरिहराच्या नावाने ओळखले जाते. हरिहरा म्हणजेच विष्णू भगवान आणि दुसरं म्हणजे शंकर भगवानचं एकत्र मंदिर आहे हे, त्यामुळं हरिहरा ह्याला म्हटलं जातं. आणि या मंदिराचा पूर्ण संचाला नाव आहे धर्मराजेश्वर मंदिर. हे बघा, इथून वरतीसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि वरूनसुद्धा मंदिर पाहू शकता. पण आपण जाणार आहोत शेवटला, त्यामुळे पहिलं आपण जाणार आहोत ह्या मंदिरामध्ये. हे बघा, मंदिराच्या समोरच्याच बाजूला जो मंडप आहे त्याच्यावरती कोरलेला ह्या मूर्त्या. चला, आता आतमध्ये जाऊ. मित्रांनो, हे पूर्ण मंदिर जसं एलोरा आहे ना, एलोराचं कैलास मंदिर, त्याच प्रकारे बनवण्यात आलं आहे. जसं वरून खालती, म्हणजेच कळसापासून पायापर्यंत हे मंदिर बनवण्यात आले. बाकी आपण पाहतो ते पाया पहिला बांधला जातो आणि नंतर मग त्याच्यावरती दगडी ठेवून ते मंदिर बनवण्यात येतं वरती. पण हे मंदिर वरून खालती करण्यात आलं, जसं एलोराचं कैलास मंदिर आहे त्याचप्रमाणे. हे बघा, आता आपण आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. आणि ही जी मूर्ती पाहत आहे ती आहे विष्णू भगवानची. आणि याच्याच समोरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपल्याला शिवलिंगसुद्धा पाहायला भेटतं. हे बघा, हे 2 मूर्त्या एकाच ठिकाणी असल्यामुळं या मंदिराला हरिहरा मंदिरसुद्धा म्हटलं जातं. आणि असं दुर्मिळ आहे की एकाच ठिकाणी तुम्हाला विष्णू भगवान आणि शंकर भगवानची मूर्ती पाहायला भेटेल.
चला, दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण आलेलो आहोत बाहेरच्या बाजूला आणि आत्ता मंदिर आपण पाहणार आहोत वरच्या बाजूने. हे जे आपण सीडी चढतोय ना लोखंडाची, त्याच्या खाली ओरिजिनल सीडीसुद्धा आहे, पण तिला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये म्हणून ती लोखंडाची सीडी बनवण्यात आली आणि त्याच्यावरून आपल्याला जायला सांगतात. हे बघा, हा मुख्य मंदिर आहे आणि याच्या शेजारी तुम्हाला 7 छोटी छोटी मंदिरं पाहायला भेटतील. हे बघा मित्रांनो, असं सांगितलं जातं की इथून महाकालेश्वर जो मंदिर आहे, महाकाल मंदिर, तिथे जाण्यासाठी एक गुफा होती, ती सध्या आता बंद आहे, पण ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पहिलं हे मंदिर वरून पाहून घ्या. हे मंदिर हे बघा, हे जे वरचं दिसतं ना, जे शेवटी बनतं ते पूर्वी पहिलं बनवण्यात आलं होतं आणि ही जी गुफा तुम्ही पाहता ना, इथून महाकालपर्यंत जाण्याचा रस्ता असं सांगितलं जातं. आता सध्या बंद आहे. इसको बंद किया है क्या? बंद किया हुआ है। यहाँ से उज्जैन तक जाती थी। हाँ हाँ यार, जिस तरीके से लाक्षागृह में बनाया गया था ना, उसी तरीके से इसको बनाया हुआ था। तो ये उज्जैन तक अंदर ही अंदर है। इथे मला एक व्यक्ती भेटली, त्यांनी सांगितलं की ही गुफा महाकालपर्यंत जाते, पण आत्ता सध्या बंद आहे, जे तुम्ही ऐकलंच असेल. हे बघा, हे मंदिर आता आपण मागून पाहत आहे. मित्रांनो, हे पूर्ण मंदिर ASIच्या अंडरमध्ये येतं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे स्वच्छता आणि शांतता पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, येथील मुख्य सण हा महाशिवरात्री असतो, त्यामुळे इथे महाशिवरात्रीला भरपूर गर्दी असते. तुम्हाला जर येऊन इथल्या आरती वगैरे पाहायची असेल तर महाशिवरात्रीला या, जबरदस्त इथं गर्दी असते सांगितलं जातं. सर्वात मोठा सण इथला साजरा केला जातो. असो, आता आपण आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर तुम्ही शामगडपर्यंत कसे येऊ शकता. जर तुमच्या इथून ट्रेन येत असेल तर, मुंबईवरून येणार असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबईहून वांद्रे येथून भरपूर ट्रेन सुटतात, ज्या शामगडवरूनच जातात. जर उज्जैनपर्यंत आलात तर उज्जैनहून तुम्हाला ट्रेन भेटू शकते किंवा बस भेटू शकते, जी तुम्हाला इथपर्यंत घेऊन येऊ शकते. मित्रांनो, हे ठिकाण आहे मंदसौर जिल्ह्यामध्ये, मध्य प्रदेश येथील, आणि शामगड इथे मुख्य रेल्वे स्टेशन आहे, जे 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे बघा, येथील सर्वात मोठी विहीर आहे. हे बघा, रुंदीला अतिशय कमी आहे, पण खोली जी एवढी आहे ना की त्यात भरपूर पाणी साठलं जातं. हे बघा, त्यामुळे तुम्हाला इथे 12 महिने पाणी पाहायला भेटणार आहे. अतिशय थंड पाणी आहे मित्रांनो. आणि हे मंदिर आहे ना, त्याच्याच डाव्या बाजूला ही विहीर तुम्हाला पाहायला भेटेल आणि ही विहीरसुद्धा त्यावेळीचीच आहे, फक्त वरून जाळी टाकले सेफ्टीच्या हिशोबाने. असो मित्रांनो, आत्ता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला, त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. अजून काय बदल करायचा असेल माझ्या या ब्लॉगमध्ये, कशी बनवायची असेल तर मला कमेंट करून आवर्जून सांगा. चला मित्रांनो, आत्ता आपण निघूया याच मंदिराच्या शेजारी असलेल्या केव पाहण्यासाठी. त्यामुळे एकदा शेवटचं हे मंदिर पाहून घ्या आणि मग आपण निघणार आहोत बुद्धिस्ट केव पाहण्यासाठी. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.